घोगरे बाबा थेरपीसाठी येत आहेत आणि त्यांना खूप छान असा आराम सुद्धा पडला आहे। एकदा त्यांच्यासाठी जोरदार क्लॅपिंग करा। घोगरे बाबा कुठे आले तुम्ही? या एकदा घोगरे बाबांसाठी जोरदार क्लॅपिंग। घोगरे बाबा तुमचं नाव सांगा बरं। माझं सबंध नाव उत्तम बाबा तुम्ही मोरे थेरपी मध्ये येण्या अगोदर तुम्हाला काय काय त्रास होते हे सविस्तर सांगा बरं। मला कंप्लीट 1 महिना होऊन गेलेला आहे, पण थेरपीत येतपर्यंत मी आता महिन्यात एकदम थोडं क्लिअर वाटले। आता थांबा, आधी तुम्हाला काय काय त्रास होते ते सांगा। गुडघे दुखत होते, इथं पोटात त्रास दुखत होतं, ते दुखत नाही, कंबर दुखत नाही, गोठे दुखत होते, दुसरे गुडघे दुखायचे, पाय दुखायचे। तर बघा आणि माझं मूळ दुखणं इथं होतं, या शिशूर दुखायची, जरा इकडे खिशात पाहिलं ना तरी असं फार मान वागली, मान दुखत, ते आता दुखत नाही माझं। बघा बाबांना त्यानंतर एक शिर म्हणजे बघा वय वाढल्यानंतर किंवा आपण म्हणू शकतो एक मायग्रेनचा त्रास होतो, म्हणजे डोकेदुखीचा त्रास होत असतो, ते इकडे तिकडे आपण पाहिल्यावरती मग ते सुद्धा बाबांचे शिर दुखायचे, मग गुडघे दुखायचे, कंबर दुखायचे, त्याच्यानंतर हातपाय दुखायचे। मग ह्या सगळे त्रासाला बाबा जेव्हा तुम्ही मोरे थेरपीमध्ये आलात किंवा त्याच्या अगोदर तुम्ही कुठे कुठे दवाखाने केले त्याच्याबद्दल माहिती सांगा बरं। मुंबईला दवाखान्यात याचे होतो, तुम्ही गोळ्या औषधं घेत होते हॉस्पिटलमध्ये होतो, महिनाभर मुक्कामच होता। तुम्हाला किती खर्च झाला असेल बरं बाबा एकंदरीत? अहो बाबा तसा खर्च पडलो होतो तरी 50,000 रुपये गेले, मुंबईला 50,000 रुपये गेले। म्हणजे गोळ्या औषधं चालूच होती तुम्हाला? नाही, इथं आल्यावर बंद केली सगळी, इकडे याच्या बाबा। मग बघा एवढे सगळे तुम्ही गोळ्या औषधं खाल्ले किंवा डॉक्टरांकडे तरी सुद्धा तुम्हाला आराम पडला नाही? ते पातळ औषध पायाला सोडायचं, लई दुखायला लागला तर ठीक आहे। मग अजून खडी काढतात। व्हेरी गुड। मग आता बाबा मोरे थेरपी मध्ये आल्यानंतर तुम्हाला काय काय आराम पडला ते सांगा सविस्तर सगळ्यांना। आता पोटाचा आराम आहे, याचा काय असं पाहिलं तर असं नुसतं केलं तरी व्हायचं, पण आता आवत नाही, ही छाती सुद्धा किती बी असते आणि गुडघे दुखायचे त्याला सुद्धा आराम पडलाय, गुडघे दुखाई बरोबर। आता मला सांगा, आणि बाबांचं खरं म्हणजे 2 किलो वजन सुद्धा इथं आल्यावरती कमी झालेलं आहे, कारण बघा आता जर वजन वाढत गेलं तर भरपूर त्रास होतात मोठे मोठे। आता उन्हाच्या दिवसात म्हणा की इतर दिवशी सुद्धा दम लागतो किंवा घाम येतो, खरं म्हणजे मी स्वतः पाहिलं बाबांना। बाबा तुम्ही थेरपी घेत असताना थोडीशी धाप लागायची काय तुम्हाला, घरघरायचं ते सुद्धा घरघरत नाही बघा बाबांना, आता छातीमध्ये घरघरायचं कमी झालेलं आहे। तरी बाबा तुम्हाला किती टक्के मला तर 14% आराम। व्हेरी गुड। एकदा बाबांसाठी